Good afternoon, student. This is the lecture number 32 of unit number 5, that is explain the purpose of Industrial Legislative Act. In the previous lecture, we have studied the labor law in brief. Today, we will have to study the labor law in details. Okay. In previous lecture, we have studied what is the definition of labor law, then what are the different categories of the labor law. Today we will have to study that labor law in details, how it has, what is the need of labor law, how it is drafted. Okay, that we will study in today's lecture. What are the objectives? To know the objective, scope and coverage of the act, means when that act has been uh, come in the uh, come in the society. Okay, to understand the previous relating to health, safety and welfare, to interpret the previous relating to working hours and leave, to understanding about the special provision for women and young person, to know the recommendation of the National Commission on Labor. Okay, that all the points or all means today's lecture will be based on that five objectives. First, introduction. The Factory Act received the present, no, sorry, the Factory Act received the assent of Governor General of India on September 23, 1948 and come into force on April 1, 1949. Okay, this act was further amended in 1950, 1951, 1954 and laterally in 1987. Means what? The गव्हर्नर जनरल जो असतो इंडियाचा त्यांनी त्याला रिसीव्ह झालं होतं ऑन सप्टेंबर 23, 1948 द फॅक्टरी ॲक्ट. फॅक्टरी ॲक्ट मीन्स वॉट आर द ऑर्गनायझेशन ऑर कंपनीज विच इज कॉमनली नोन ॲज अ फॅक्टरी. अँड फॅक्टरी ॲक्टबद्दलचा जो ड्राफ्ट आहे तो पहिल्यांदा कधी आला, तो 23 सप्टेंबर 1948 टू दी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. नंतर तो जो त्याच्या लॉमध्ये कन्व्हर्शन कधी झालं, फोर्स ऑन एप्रिल 1, 1949. मग त्यामध्ये काही चेंजेस बरेचदा करणार. चेंजेस म्हणजे काय, त्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स म्हणतो आपण. दिस ॲक्ट वॉज फर्दर अमेंडेड किंवा अमेंडमेंट जो म्हणतो आपण, दॅट इज द मॉडिफिकेशन डन इन दी लॉ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. ओके, 1950, 1951, 54 अँड लॅटरली इन 1987. ओके, म्हणजेच त्यामध्ये चारदा मॉडिफिकेशन झालं 1949च्या फॅक्टरी ॲक्टमध्ये किंवा फॅक्टरी लॉमध्ये किंवा लेबर लॉ म्हणूयात आपण. दिस ॲक्ट इज अप्लिकेबल टू फॅक्टरीज एस्टॅब्लिश इन ऑफ इंडिया इन विच 10 or more workers are employed with use of power or 20 or more workers are employed without the use of power. हा फॅक्टरी लॉ जो आहे तो अप्लिकेबल कोणासाठी आहे की ज्या फॅक्टरी एस्टॅब्लिश्ड आहेत त्यामध्ये 10 किंवा 10पेक्षा जास्त वर्कर्स काम करतात, त्यामध्ये पॉवर सप्लाय यूज होतो, किंवा 20 किंवा 20पेक्षा जास्त एम्प्लॉई आहे ज्यामध्ये पॉवर सप्लाय यूज होत नाही. बरोबर आहे. द फॅक्टरीज ॲक्ट हॅज ए प्रोव्हिजन इन रिस्पेक्ट ऑफ एम्प्लॉई हेल्थ अँड सेफ्टी, अवर्स ऑफ वर्क, सॅनिटरी कंडिशन्स, वर्क एन्व्हायरमेंट, एम्प्लॉई वेलफेअर, लिव्ह, वेजेस. जनरली हा जो फॅक्टरी लॉ आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचं प्रोव्हिजन आहे, तर त्यामध्ये आहे हेल्थ ऑफ द एम्प्लॉई, सेफ्टी, वर्किंग अवर्स, सॅनिटेशन कंडिशन अँड वर्क एन्व्हायरमेंट, एम्प्लॉय वेलफेअर अँड लिव्ह अँड वेजेस. त्याबद्दल त्यामध्ये प्रोव्हिजन किंवा त्यामध्ये लिहिलेलं आहे. बरोबर आहे. द ॲक्ट ऑल्सो मेक प्रोव्हिजन रिगार्डिंग एम्प्लॉयमेंट ऑफ वुमन, यंग पर्सन, ॲन्युअल लिव्ह विथ वेजेस. म्हणजेच त्या ॲक्टमध्ये आणखी काय आहे तर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी एम्प्लॉयमेंट ॲज अ वुमन अँड यंग पर्सन, ॲन्युअल लिव्ह, वर्षाला किती सुट्ट्या असायला पाहिजे, विथ पेमेंट. म्हणजेच वर्षाला सॅलरीड रजा, म्हणजे सुट्टीवर असतानासुद्धा त्याला सॅलरी दिल्या जाईल, अशा किती रजा असायला पाहिजे, सुट्ट्या असायला पाहिजे. ओके, त्यामध्ये सुद्धा हे प्रोव्हिजन मेन्शन केलेलं आहे.
इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. फॅक्टरी कशाला म्हणता येईल? अ प्लेस वेअर इन 10 or more persons are working and in which a manufacturing process is going on using electricity, steam, oil. असं एक प्लेस की ज्यामध्ये काय होते 10 किंवा 10पेक्षा जास्त वर्कर्स काम करतात आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस सुरू राहते बाय युझिंग इलेक्ट्रिक सप्लाय, बाय युझिंग स्टीम किंवा ऑइल. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इथे पहिल्या डेफिनेशनमध्ये जो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वर्ड त्याचं काय मिनिंग आहे? अ प्रोसेस ऑफ मेकिंग, अल्टरिंग, रिपेअरिंग, फिनिशिंग, पॅकिंग, वॉशिंग, क्लिनिंग और अदर ट्रीटिंग अ सबस्टन्स और इट्स यूज, सेल, ट्रान्सपोर्ट अँड डिस्पोजेबल. म्हणजे अशा प्रकारच्या जेवढ्याही गोष्टी होतात त्याला काय म्हणतात? मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. त्यामध्ये कोण आहे? मेकिंग, अल्टरिंग, रिपेअरिंग, फिनिशिंग, पॅकिंग, वॉशिंग, क्लिनिंग और अदर ट्रीटिंग प्रोसेसेस. ओके. देन वर्कर. वर्कर कोणाला म्हणतो? वर्कर मीन्स अ पर्सन एम्प्लॉयड डायरेक्टली और थ्रू एनी एजन्सी इन्व्हॉल्व इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. म्हणजेच असा पर्सन की जो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली किंवा एखाद्या एजन्सी थ्रू मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व आहे. ॲडल्ट पर्सन कोणाला म्हणतात? अ पर्सन हू हॅज कम्प्लिटेड हिज 18th year ऑफ एज. 18 वर्ष, त्यांनी त्याच्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असेल तर तो झाला ॲडल्ट पर्सन. चाइल्ड कोणाला म्हणतात? अ पर्सन हू हॅज नॉट कम्प्लिटेड हिज 15th year ऑफ एज. त्यांनी त्याच्या वयाची 15 वर्ष पूर्ण केलेली नसेल तर तो झाला चाइल्ड. आणि ॲडल्ट कोणाला म्हणतात? तर ज्या पर्सनने त्याच्या वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहे, दॅट इज ॲडल्ट. पॉवर. इलेक्ट्रिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, स्टीम एनर्जी, हीट एनर्जी, दीज आर द पॉवर सोर्सेस. मशिनरी, दॅट अप्लायन्सेस वेअर बाय पॉवर इज जनरेटेड, ट्रान्सफॉर्म और ट्रान्समिटेड. मशिनरी काय म्हणतो आपण? ज्याच्या सहाय्याने दॅट पॉवर इज जनरेटेड, ट्रान्सफर केला जातो किंवा ट्रान्सफॉर्म केला जातो. अशी मशिनरी की ज्या मशीनच्या सहाय्याने पॉवर जनरेट केला जातो, ट्रान्सफॉर्म केला जातो किंवा ट्रान्समिट केला जातो. जनरेशन इज दी वन टर्म. देन वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड, दॅट इज ट्रान्सफॉर्म, अँड दॅट ट्रान्सफॉर्म एनर्जीज इज सप्लाइड टू समवेअर, दॅट इज ट्रान्समिटेड. ओके. ऑक्युपायर और फॅक्टरी. अ पर्सन हू हॅज अल्टिमेट कंट्रोल ओव्हर द अफेअर्स ऑफ फॅक्टरी. तो झाला ऑक्युपायर ऑफ द फॅक्टरी. देन अप्रुव्हल, लायसनिंग अँड रजिस्ट्रेशन ऑफ द फॅक्टरी. म्हणजे फॅक्टरीसाठी अप्रुव्हल कसं मिळवायचं, नंतर लायसन कसं मिळवायचं, अँड रजिस्ट्रेशन ऑफ फॅक्टरी. फॉर स्टार्टिंग फॅक्टर, टेक परमिशन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट or chief inspector for the site on which factory is to be made. म्हणजेच जो काही स्टेट गव्हर्नमेंट किंवा चीफ इन्स्पेक्टर असते त्याच्याकडून परमिशन घ्यावं लागते. कशासाठी? जिथे आपण फॅक्टरी उभारणार आहे, जिथे फॅक्टरी सेटअप इन्स्टॉल करणार आहे त्या जागेची परमिशन घ्यावी लागते. कोणाकडून? स्टेट गव्हर्नमेंटकडून किंवा चीफ इन्स्पेक्टरकडून. देन गेट द फॅक्टरी प्लान अँड स्पेसिफिकेशन अप्रूव्ड बाय द इन्स्पेक्टर ऑफ द इंडस्ट्री. नंतर जो फॅक्टरीचा जो प्लान असणार आहे किंवा स्पेसिफिकेशन असतात त्याचं अप्रूव्हल घ्यावं लागते फॅक्टरी इन्स्पेक्टरकडून किंवा इन्स्पेक्टर ऑफ द इंडस्ट्री. बरोबर. देन पे द नेसेसरी फी अँड गेट द रजिस्ट्रेशन अँड लायसन्स ऑफ द फॅक्टरी. म्हणजे आपल्याला काही गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला फी पे करून रजिस्ट्रेशन आणि रजिस्ट्रेशन नंबर आणि लायसन घ्यावं लागतं फॅक्टरीसाठी. इन केस ऑफ रिफ्युजल फ्रॉम चीफ इन्स्पेक्टर ऑर स्टेट गव्हर्नमेंट, द अप्लिकंट विदिन 30 days मे अपील टू गव्हर्नमेंट. बरोबर आहे. जर चीफ इन्स्पेक्टरनं किंवा स्टेट गव्हर्नमेंटनं जर ते रिफ्यूज केलं परमिशन द्यायला तर विदिन 30 days 30 दिवसाच्या आतमध्ये गव्हर्नमेंटकडे अपील करावी लागते. ओके. An occupier should at least 15 days before he occupies a plan as a factory send to chief inspector a written notice containing name and address of the occupier and factory, nature of manufacturing process, nature of power to be used,
नेम ऑफ फॅक्टरी मॅनेजर, नेम ऑफ वर्कर रिक्वायर्ड. ऑक्युपायर म्हणजे पाहिलं आहे आपण. ऑक्युपायर म्हणजे कोण होते? अ पर्सन हू हॅज अल्टिमेट कंट्रोल ओव्हर दी अफेअर्स ऑफ द फॅक्टरी. म्हणजे सगळं सेटअप रेडी झालं आहे, अप्रुव्हल दिलं आहे फॅक्टरी इन्स्पेक्टरनी, स्टेट गव्हर्नमेंटनी, चीफ इन्स्पेक्टरनी. नंतर आपण सेटअप इन्स्टॉल केलं. त्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये इन्स्पेक्टरला, चीफ इन्स्पेक्टरला काय द्यायचं आहे? प्लेस ॲज ए फॅक्टरी सेंड टू चीफ इन्स्पेक्टर रिटर्न नोटीस द्यावी लागते कंटेनिंग नेम अँड ॲड्रेस ऑफ द ऑक्युपायर. ओके. फॅक्टरी, nature of the manufacturing process, what manufacturing process you are performing, nature of power source, what type of power source you are using for the manufacturing process, then name of the factory manager who is working as a factory manager, and number of workers, किती वर्कर्स त्या कंपनीमध्ये, याची सर्व इन्फॉर्मेशन चीफ इन्स्पेक्टरला रिटर्न नोटीसद्वारे कळवावी लागते 15 दिवसाच्या आतमध्ये. ओके, समजलं. देन इन्स्पेक्टिंग स्टाफ अँड ड्युटीज. तर स्टाफ पहिले हे पाहून घेऊयात. फॉर स्टार्टिंग फॅक्टरी, पहिले काय, सगळ्यात पहिले जिथे आपण फॅक्टरी स्टार्ट करणार आहे तिथे त्याची परमिशन घ्यावी लागते स्टेट गव्हर्नमेंट आणि किंवा चीफ इन्स्पेक्टरकडून. नंतर फॅक्टरीचा जो प्लॅन आहे किंवा स्पेसिफिकेशन्स आहेत त्याची अप्रुव्हल घ्यावी लागते इन्स्पेक्टर ऑफ द इंडस्ट्री. देन नेसेसरी फी ऑफ रजिस्ट्रेशन अँड लायसन ऑफ द फॅक्टरी पे करावं लागते. इन केस ऑफ रिफ्युजल 30 दिवसाच्या आत गव्हर्नमेंटकडे अपील करावी लागते. अँड सगळं अप्रुव्हल किंवा काय म्हणूयात आपण परमिशन ग्रँट झाल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला रिटर्न नोटीसद्वारे चीफ इन्स्पेक्टरला कळवावं लागते ॲड्रेस ऑफ द ऑक्युपायर, देन नेम ऑफ द ऑक्युपायर, नेचर ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, पॉवर सप्लाय यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, नेम ऑफ द फॅक्टरी मॅनेजर,